कुंभ राशीच्या जातकांनो, सावध राहा. आज मी एका मोठ्या भयंकर कटाचा उलगडा करणार आहे. 12 ऑगस्ट अमावस्या यानंतर तुमच्या पाठीमागे एक मोठा हल्ला होणार आहे. अमुक एक नावाच्या तुमच्याच नातेवाईक तुमच्यावरती हल्ला करेल. त्यामुळे सावध राहा. आणि गेल्या 12 वर्षापासून तो तुमच्या मागे हात धुवून लागला आहे. तो तुम्हाला वाटोळं करण्याचा कट रचत आहे. मंडळी, 12 ऑगस्टच्या या अमावस्याच्या रात्री तुमच्याच नात्यातील एक स्त्री असा काही भयंकर डाव रचत आहे ज्याचा अंदाजही तुम्ही लावू शकत नाही. ती स्त्री कोण आहे? ती तुमच्या घरातली आहे की बाहेरची आहे? तुमच्या हसण्यामागे काळोख. आणि आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य सुरळीत चाललं आहे, पण लक्षात ठेवा, हे वादळ येण्यापूर्वीची शांतता तुमच्याच नात्यात, तुमच्याच घरात किंवा जवळच्या वर्तुळात अशी एक स्त्री वावरत आहे जिने तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या प्रगतीला समूळ संपवण्याचा एक अत्यंत भयंकर कट रचला आहे. ती स्त्री बाहेरची नाही, ती तुमच्या आसपास असते. तुमच्याशी गोड बोलताना तिच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात मात्र तुमच्याबद्दल भयंकर विष भरलेलं असतं. येणारी 12 ऑगस्टची अमावस्या ही कोणती सामान्य अमावस्या नाही. या अमावस्याच्या भयंकर रात्री ही स्त्री असा एक डाव साधणार आहे ज्यानंतर तुमच्या घरातील हसणं खेळणं कायमचं हिरावून घेतलं जाऊ शकतं. तुमचा व्यापार, तुमची नोकरी, तुमची प्रगती, तुमच्या घरातील शांतता या सगळ्यावर एकच वेळी घाला घालण्याची पूर्ण तयारी केली आहे. या अमावस्याला कारस्थानी सुरू झाली आहे आणि आता या अमावस्याला त्याचा अंतिम प्रयोग होणार आहे. पण ही स्त्री नक्की कोण आहे? ती तुमच्या नात्यातील कोणती व्यक्ती आहे? ती भाऊजय आहे, नणंद आहे, जाव आहे की अजून कोणी? तिने हाच वेळी का निवडला? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 12 ऑगस्टच्या या महासंकटापासून स्वतःचा, कुटुंबाचा बचाव कसा करायचा हा मी आता तुम्हाला सांगणार आहे. एक एक रहस्याचा पडदा फाडणार आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल तर पुढील एकही सेकंद स्किप करू नका. लक्ष देऊन पहा, कारण निष्काळजीपणा किंमत खूप मोठी मोजावी लागेल. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त असं लिहिलं अजिबात विसरू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, आता थोडे मागे वळून पहा. जरा तुम्ही भूतकाळात डोकवून पहा. गेल्या काही महिन्यात किंवा गेल्या काही वर्षात तुमच्यासोबत नक्की काय काय घडत आलं आहे? तुम्ही कधी विचार केला आहे की का जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठे चालले असाल तर तेव्हा अचानक काहीतरी वाईट घडतं? आठवून पहा, 99% झालेले काम अगदी शेवटच्या क्षणी अचानक कसे बिघडतं. घरात एखादा चांगला प्रसंग येणार असतो, आनंदाचे वातावरण असते, अचानक घरातच लोकांमध्ये कारणाशिवाय भयानक भांडण किंवा वाद सुरू होतात. किंवा अचानक घरातील कोणाचं तरी आरोग्य एवढे बिघडते की पाण्याच्या पैशासारखे व्याव सुरू होते. त्यामुळे असे काही फक्त वेळेला वेळ नाही तर नशिबाचा फेरा आहे किंवा आपल्याला ग्रहदोष. आणि कुंभ राशीच्या मंडळींनो, आज डोळे उघडा आणि कोणता ग्रहदोष आहे तो मनपूर्वक कट आहे तो पहा. तुमच्या पाठीमागे एक विषारी सावलीसारखी सतत वावरत होती. ती तुमच्या व्यक्तीची आपली मानली जाती, ज्यावर अंधाळा विश्वास ठेवला, जिच्या सुखादुखात तुम्ही नेहमी धावून गेलात. तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीवर आतून जळत होती. जेव्हा तुम्ही आनंदाने 2 पावले पुढे जाता तेव्हा त्या स्त्रीची आत्मा तडपडते. तेव्हा तुमच्यासोबत हसून बोलते, गोड शब्द वापरते, पण तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा राग आणि मस्कर स्पष्ट दिसतो. ती रोज आपल्यात आत तोंड फुगून बसते. ही एवढे पुढे काही जाते या विचारण्याने ती रात्रंदिवस जळत असते. गेल्या कित्येक महिन्यापासून ती स्त्री तुम्हाला अडचण आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीचा प्रयत्न करत होती. तिने अनेकदा लहान मोठे प्रयोग करून पाहिले, पण स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही वाचलात. पण आता या स्त्रीचा संयम सुटला आणि आता ती लहान सहान गोष्टीवर थांबणार नाही. येणाऱ्या 12 ऑगस्टच्या अमावस्याला ती थेट असा वार करणार आहे ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य विस्कळीत व्हावे. पण विषारी मनवृत्ती असणारी स्त्री नक्की कोण आहे? तिला ओळखायचं कसं? चला पाहूया पुढच्या भागामध्ये. मंडळी, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण या फास्ट व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि भयंकर टप्प्यावर आलो आहोत.
आतापर्यंत आपण पाहिलं की तुमच्या आयुष्यात अचानक संकट काय येत होतं आणि तुमच्या पाठीमागे कोणते कारस्थान शिजत होतं. पण आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला आहे की दादा, ती स्त्री नक्की कोण आहे? ती आमच्या नात्यातील नक्की कुठली व्यक्ती आहे जी आमचं हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली? कुंभ राशीचे लोक स्वभावाने अतिशय सोपे, प्रेमळ, दुसऱ्यांवर लगे विश्वास ठेवणारे असतात. तुम्ही कोणाचंही वाईट चिंतत नाही, पण हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरली आहे. तुमच्या या स्वभावाचा फायदा या स्त्रीने घेतला आहे. ती स्त्री तुमच्या घराबाहेरची कोणी अनोळखी व्यक्ती नाही. ती तुमच्या अतिशय जवळची, तुमच्या घरातील, तुमच्या कौटुंबिक वर्तुळातील किंवा तुमच्या रक्ताच्या नात्यातील एक स्त्री आहे जी रोज तुमच्या संपर्कात येते, तुमच्याशी फोनवर बोलते किंवा सण उत्सवाला तुमच्यासोबत हसून फोटो काढते. पण तिच्या मनात काय चाललं आहे हे आज मी तुम्हाला उघडेपणा सांगणार आहे. जर तुम्हाला या स्त्रीचा खरा चेहरा ओळखायचा असेल तर तिच्या 3 प्रमुख सवयी लक्षकडे आजपासून बारीक लक्ष द्यायला सुरू करा. ही स्त्री तुमच्या तोंडावर एवढी गोड बोलून जणू तिच्यापेक्षा तुमचं भलं दुसरं कोणीच इच्छित नाही, पण पाठी फिरतात ती तुमच्या जवळच्या लोकांकडे तुमच्या नावाचे विष कालवते, तुमच्याबद्दल अफवा पसरवते, तुमच्या चुका शोधते आणि इतर नातेवाईकांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष निर्माण करते. हा तिचा रोजचा नियम आहे. दुसरे लक्षण, तुमच्या प्रगतीवर तिचा चेहऱ्याचा रंग उडणे. तुमच्या घरात जेव्हा जेव्हा एखादी आनंदाची बातमी येते, मग ती मुलीची नोकरी असो किंवा नवीन गाडी असो, घरातील एखादा दागिना असो किंवा तुमच्या व्यवसायातील फायदा असो, जेव्हा तुम्ही ही बातमी सर्वांना सांगता तेव्हा या स्त्रीचा चेहऱ्यावरील भाव क्षणासाठी बदलतो. ती वर अभिनंदन करल, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारचा जळफाट आणि राग तुम्हाला स्पष्ट दिसल. तिसरं लक्षण, तुमची खाजगी बाबत अतिरस घेणे. ही स्त्री सतत तुमच्या घरातील गुप्त गोष्ट, बँक बॅलन्स, तुमची होणारी कमाई, तुमचे प्लॅनिंग जाणून घेण्याची उत्सुकता असते. ती गोड बोलून तुमच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेते, नंतर त्याच गोष्टीचा वापर तुमच्या विरुद्ध डाव रचण्यासाठी करते. आता विचार करा, अशी स्त्री तुमच्या नात्यात कोण असू शकते? नात्यात ती तुमची भावजाई असू शकते, तुमची जाऊ असू शकते, तुमची नणंद असू शकते किंवा तुमची एखादी अत्यंत जवळची चुलती, मामा, नातेवाईक, मावशी असू शकते. या स्त्रीच्या मनात तुमच्याबद्दल एवढा मस्कर भरला आहे की तिला आता तुम्ही फक्त मागे पडलेले नाही, तर तिला तुमचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले पाहायचे आहे. आणि याच मस्करपोटी तिने 12 ऑगस्टच्या या भयंकर अमावस्येच्या वेळी निवडली आहे. पण 12 ऑगस्टच्या रात्री ही स्त्री नक्की काय करणार आहे? चला जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात भयंकर आणि संवेदनशील टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत. आतापर्यंत तुम्ही त्या स्त्रीचे लक्षणं पाहिले, तिच्या सवयी समजून घेतल्या, तिच्या मनातील मस्कराचा अंदाज घेतला. पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की ही स्त्री नक्की काय डाव रचत आहे आणि तिने यासाठी 12 ऑगस्टच्या या अमावस्येच्या वेळी काय निवडलं आहे? ज्योतिषशास्त्र आणि तंत्रमंत्राच्या अमावस्याच्या रात्रीला एक विशेष महत्त्व दिले गेले आहे. जेव्हा वाईट विचार असणारी व्यक्ती एखाद्यावर वार करून इच्छिते तेव्हा त्या रात्रीच्या नकारात्मक ऊर्जेचा वापर करते. या स्त्रीच्या मनात तुमच्याबद्दल असणारा राग इतका टोकला गेला आहे की तो आता सध्या भांडणावर किंवा केवळ पाठीमागे बदनामी करण्यावर थांबणार नाही. तिने 12 ऑगस्टची अमावस्या दिवसापासून तुमच्या विरोधात एक अतिशय मोठे कारस्थान शिजवायला सुरू केलं आहे. ही स्त्री एक अनिष्ट मार्गाचा अवलंबन करून, काही वाईट शक्तीचा किंवा नकारात्मक प्रयोगाचा वापर करून तुमच्या घरावर आणि तुमच्या प्रगतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा मुख्य हेतू आहे हे नीट समजून घ्या. पहिली गोष्ट, तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायमचा संपवणे, जेणेकरून तुमच्या हातात पैसा टिकणार नाही, तुमच्या कर्जाच्या जाळ्यात अडकाल. दुसरी गोष्ट, तुमच्या घरातील सदस्याचे आरोग्य अचानक बिघडवणे, जेणेकरून तुमचा सर्व पैसा दवाखान्यात निघून जाईल आणि घरात सतत भीतीचे वातावरण राहील. तिसरी गोष्ट, तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नात्यामध्ये असा विषारी वाद निर्माण करेल ज्यामुळे तुमचे हसते खेळते घर दुर्दैवाने उद्ध्वस्त होण्याचा प्रयत्न करेल. 12 ऑगस्ट या अमावस्येच्या रात्री ही स्त्री असा काही प्रयोग तुमच्या नावावर किंवा तुमच्या वस्तूचा वापर करून करण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामुळे तुमचे पाय धरले जातील, तुमची प्रगती पूर्णपणे थांबेल. तिने तुमच्या घरातील एखादी वस्तू, कपडा किंवा अगदी तुमच्या पायाखालची माती गुप्तपणे मिळवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे, कारण तिच्या दृष्टीने तुम्हाला रस्त्यावर आणणे हाच एकमेव मार्ग उरला आहे. ती सतत या विचारात असते की याच्या घरात सुख शांती कशी राहू शकते. पण
कुंभ राशीच्या जातकांनो, मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, हे कारस्थान कितीही मोठं असलं की या स्त्रीचा इरादा कितीही भयंकर असला तरी संकटावर मात करण्याचा आणि स्त्रीचा हा संपूर्ण डाव तिच्यावर उलटण्याचा मार्ग आपल्याकडे आहे. 12 ऑगस्टच्या या अमावस्येच्या आधी आणि त्या रात्री तुम्हाला असे काही अमोघ उपाय करायचे आहे ज्याने या स्त्रीचे सर्व प्रयोग निष्फळ ठरतील. चला पाहूया पुढच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही त्या स्त्रीचा चेहरा, तिची भयंकर मानसिक वृत्ती, 12 ऑगस्टच्या अमावस्याला सिजणारे कारस्थान याबद्दल सविस्तर ऐकले. अनेकदा अशा गोष्टी ऐकून मन घाबरून जातं, पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याचा पाठीराखा स्वामी त्याला कसली भीती. जगात वाईट शक्ती कितीही वाढली तरी भगवंताच्या आणि सत्याच्या शक्तीपेक्षा मोठी कधी असू शकत नाही. आज मी तुम्हाला असे अचूक अमोघ उपाय सांगणार आहे जे उपाय केल्यावर त्या स्त्रीचा संपूर्ण डाव तिच्यावर उलटून पडेल आणि तुमचे घर एका अभेद्य रक्षक कवच सुरू होईल. लक्ष देऊन ऐका. हे उपाय शक्य असल्यास एखाद्या वहीत लिहून ठेवा. आजपासून त्या संशयित स्त्रीसमोर किंवा कोणत्याही संशयित नातेवाईकासमोर आपल्या घरातील आर्थिक बाबी, नवीन योजना, पैशाचे व्यवहार किंवा आरोग्यासंबंधित कोणतीही माहिती सांगणे पूर्णपणे बंद करा. तुमच्या प्रगतीवर कुणी तिच्या कानावर पडू देऊ नका. तुमच्या आयुष्यातील गोष्ट गुप्त ठेवणे हीच या कारस्थानविरुद्ध पहिली आणि सर्वात मोठी ढाल आहे. 12 ऑगस्टच्या अमावस्याला सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी एका मातीच्या पंतीत कापूर, 2 लवंगा आणि थोडेसे काळे तीळ एकत्र करून जाळा. याचा धूर तुमच्या संपूर्ण घरात, विशेष मुख्य प्रवेशद्वारात आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दाखवा. हा प्रयोग घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि कोणत्याही ब्रह्मप्रयोगाला किंवा वाईट नजरेला वेशीवर नष्ट करते. तिसरा उपाय, स्वामीचे सिद्ध संरक्षण कवच. अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी घरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप किंवा हनुमान चालीसाचे पठण आवर्जून करा. घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर कुलदेवतेचे किंवा स्वामींचे चित्र लिहून ठेवा आणि थोडीशी मोहरी व मीठ घेऊन घराबाहेर 3 वेळा उतरून घराबाहेर टाकून द्या. हा उपाय केल्याने ती स्त्री तुमच्या विरुद्ध कितीही मोठे तंत्रमंत्र किंवा षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला तरी सर्व निष्फळ ठरेल आणि तिच्या वाईट विचारांचा प्रभाव तिच्यावर पडेल. कुंभ राशीच्या जातकांनो, हे उपाय केवळ साधे नाही किंवा तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारे महाकवच आहे, पण आता सर्वात मोठा टप्पा उरला आहे, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजाचे अभयवच आणि या स्त्रीचा मुखवटा कायमचा कसा गळून पाडणार. चला वळूया आपल्या महाव्हिडिओच्या अंतिम भागाकडे. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्व महापर्दाच्या व्हिडिओच्या अंतिम सर्वात पवित्र टप्प्यावर आलो आहोत. इतका वेळ आपण पाहिलं की तुमच्या नात्यातील ती स्त्री तुमच्या विरुद्ध किती भयंकर कट रचत आहे. 12 ऑगस्टच्या अमावस्याला तिने एक प्लॅन केला आहे. त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहे. पण आता मन शांत करा आणि स्वामीचे एक वाक्य कायम आठवून ठेवा. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. केवळ भित्तीवर टांगायचे वाक्य नाही, तर हा प्रत्यक्षात स्वामीचं अभयमुद्रा, ज्या पाठीवर ब्रह्मनायक श्री स्वामी समर्थ महाराजाचा वर्धहस्त असतो. त्याचे वाईट करण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही वाईट शक्तीमध्ये, कोणत्याही तंत्रमंत्रामध्ये किंवा कोणत्याही नात्यामध्ये, व्यक्तीमध्ये असू शकत नाही. ती स्त्री तुमच्या विरुद्ध कितीही मोठे जाळे विणण्याचा प्रयत्न करू दे, तिचे सर्व प्रयत्न स्वामींच्या एकांत नामस्मरणामध्ये मातीत मिळतील. सत्य कधीही लपत नाही, धर्माचा विजय होतो, हा सृष्टीचा नियम आहे. लक्षात ठेवा. 12 ऑगस्टची अमावस्या उलटल्यानंतर हळूहळू या स्त्रीचा खरा चेहरा, तिची वाईट वृत्ती आणि तिचा गोड मुखवटा सर्वांसमोर उघडा पडल्याशिवाय राहणार नाही. तिने तुमच्यासाठी जे खडे खोदले होते त्यात ती स्वतः जाऊन पडेल. तुम्ही स्वतः जाऊन तिच्याशी भांडायचे नाही किंवा कोणते वाद घालायचे नाही. तुमचा न्याय स्वामीवर सोडा. स्वामी योग्य वेळी योग्य पद्धतीने असा न्याय करतील की संपूर्ण जग पाहत राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, आज सर्व चिंता सोडून द्या. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाला सावध राहा. गुप्तता बाळगा आणि सांगितलेले उपाय निष्ठेने करा. जर तुमच्या स्वामीवर, तुमचा देवावर पूर्ण विश्वास असेल आणि तुम्हाला खात्री असेल स्वामी तुमचे रक्षण करतील, तर कमेंटमध्ये आत्ताच अतिशय श्रद्धेने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीपर्यंत, तुमच्या नातेवाईकापर्यंत, मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या संकटापासून
सावध होतील. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे कल्याण करो, सर्वांचे रक्षण करो. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उद्धत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी प्रत्येक वेळेस करते. मंडळी, तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट राशी भविष्याच्या व्लॉग्समध्ये. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय.